हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं केमिस्ट्री गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. केमिस्ट्री गुरुजीवरती आपण आजपर्यंत केमिस्ट्रीचे लेक्चर पाहिलेले आहे, जे की तुम्हाला खूप चांगले आवडले. आता आपण केमिस्ट्री गुरुजीवरती मॅथचे सुद्धा लेक्चर पाहू शकाल. त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. विद्यार्थी मित्र, आपण आज क्लास 12चं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जे की तुम्हाला स्टेट बोर्डसाठी सर्वात जास्त मार्क्स वेटेज असलेलं, सोबतच MSTCT JEE साठी महत्त्वपूर्ण असलेलं असं हे युनिट आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जे कन्सेप्ट आहे त्याच कन्सेप्टच्या बेसवरती आपला सेकंड पेपर म्हणजे आपला M2 जो आहे तो पूर्ण डिपेंड आहे. त्यामुळे आपलं जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे युनिट चांगलं असलं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे कन्सेप्ट चांगले असले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं बेसिक जर चांगलं असलं तर आपल्याला सेकंड पेपर आणि फर्स्ट पेपरचा आपला ट्रिग्नोमेट्रिक एवढा सारा आपला स्ट्रॉंग होऊन जाणार. त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला थोडं केअरफुली घ्या आणि थोडं जास्त फोकस करा, कारण मार्क्स वेटेजसह आपल्याला M2 साठी जो कन्सेप्ट आहे त्यासाठी सुद्धा हे मोस्ट युजफुल आहे. चला विद्यार्थी मित्र, आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं बेसिक हे पाहणार आहे आणि काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ज्यावर आपण आज डिस्कस करणार आहे. आपलं युनिट आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ऍक्च्युली आपण जो स्टडी करतो तो राहतो राईट अँगल ट्रायंगलचा. सपोज आपल्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC, ज्यामध्ये अँगल बी हा 90 डिग्री साठी आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट साइडला आपण हायपोटेनस म्हणणार. ठीक आहे. आता दोन अँगल बाकी आहेत, एक अँगल ए असेल, एक अँगल सी असेल. आता सपोज अँगल सी आहे, या अँगलला मी थीटाने रिप्रेझेंट करतो. अँगल सी म्हणजे सपोज आपल्याकडे अँगल थीटा आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फार महत्वाची गोष्ट आहे. पहा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कुठले कुठले आहेत. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि फायनली कोसेक. ऑलरेडी क्लास 9th 10th 11th मध्ये आपण साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक बद्दल बरंच काही पाहिलेलं आहे. त्यामुळे फार असं काही बोलण्याची आवश्यकता नाही. बट मला ज्या ट्रिक सांगायच्या आहेत तुम्हाला, त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेकचा परिचय करून देत आहे. पहा आता आपल्याकडे साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, कॉट आहे, सेक आहे, कोसेक आहे. ठीक आहे. सपोज मी याच्या समोर थीटा लिहून घेतोय. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. आपण सर्वांना माहित आहे साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, अपोजिट साइड अपॉन हायपो. ठीक आहे. कॉस थीटा काय राहतो, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजेसंट अपॉन हायपो, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस. टॅन थीटा काय असणार, अपोजिट अपॉन हायपोटेनस ऍडजेसंट. आणि ज्या प्रकारे साइन, कॉस, टॅन आहेत, या उलट कोण राहणार, कॉट, सेक आणि कोसेक. म्हणजेच काय, टॅनच्या उलट कोण असणार, कॉट, कॉसच्या उलट राहणार सेक आणि साइनच्या उलट असणार कोसेक. पहा आता कॉट काय असणार, टॅनच्या अपोजिट म्हणजेच काय होणार, ऍडजेसंट अपॉन अपोजिट. सेक थीटा काय होणार, सेक थीटा कोणाच्या उलट सांगितलंय आपण, कॉसच्या, म्हणजेच काय होणार, हायपोटेनस अपॉन ऍडजेसंट इज इक्वल टू कोसेक कोणाच्या राहणार, साइनच्या. साइन म्हणजेच काय आहे, अपोजिट अपॉन हायपो आहे, हे होणार हायपो अपॉन अपोजिट. ठीक आहे. चला आता हे यांचा सर्वांना परिचय आहे. आता हे थीटा वगैरे काय थोडक्यात पाहून घ्या. सपोज आता साइन थीटा अपोजिट साइड अपॉन हायपोचा अर्थ काय होणार, तर थीटाच्या अपोजिट साइड. तर थीटाच्या अपोजिट कोण आहे, ए बी, अपॉन हायपोटेनस कोण आहे आपला, AC. अशा प्रकारे. ठीक आहे. कॉस थीटासाठी, टॅन थीटासाठी, कॉट साठी, सेक साठी, कोसेक साठी तुम्ही स्वतः बनवू शकता. आता हे सर्व व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. आता मला जे महत्वाचं तुम्हाला सांगायचं, ज्या ट्रिक सांगायच्या आहेत त्या पहा काय आहे. साइन आणि कोसेक हे फॅमिली मेंबर आहेत, म्हणजे भाऊ भाऊ. आपल्या एकदम सिंपल लँग्वेज मध्ये त्याला घेऊ. साइन आणि कोसेक भाऊ आहेत, कॉस आणि सेक भाऊ आहेत, टॅन आणि कॉट भाऊ आहेत. पहा फॅमिली समजून घ्या. साइनची फॅमिली आहे कोसेक, कॉसची फॅमिली आहे सेक, टॅनची फॅमिली आहे कॉट. म्हणजे आपल्याकडे बेसिक कोण आहे, पहिले तर तीनच फॉर्म्युले होते, साइन, कॉस आणि टॅन. यांचे भाऊ आता पहा, साइनचा भाऊ असणार कोसेक, कॉसचा भाऊ असणार सेक आणि टॅनचा भाऊ असणार कॉट. आता ही गोष्ट आपण नेहमी पाहतो, सक्के भाऊ पक्के वैरी, अशा प्रकारे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, साइनच्या उलटा असणार कोसेक, कॉसच्या उलटा असणार सेक आणि टॅनच्या उलटा असणार कॉट. म्हणजेच इथून तुम्हाला आता नवीन 6 फॉर्म्युले बनवता येतील या फॉर्म्युल्यावर, की सक्के भाऊ पक्के वैरी. कुठला कुठला पहा,
साइन थिटा इक्वल टू काय होणार, साइन थिटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. कारण साइन आणि कोसेक काय आहेत, भाऊ आहेत आणि एकमेकाचे कसे आहेत, ते कट्टर दुश्मन आहेत, उलट आहेत एकमेकाच्या. साइनच्या नंतर येणार कॉस थिटा. कॉस थिटा काय होणार 1 अपॉन सेक थिटा. त्यानंतर येणार टॅन थिटा. टॅन थिटा साठी फॉर्म्युला काय असणार तर 1 अपॉन कॉट थिटा. असेच बनणार आणखी पुन्हा इथं साइन कोसेक साठी काय येणार, कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. त्यानंतर येणार सेक थिटा. सेक थिटा साठी काय असणार 1 अपॉन कॉस थिटा. त्यानंतर फायनली आपला कॉट थिटा साठी काय येणार, कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. या बेसिक गोष्टी आहेत, बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. या बेसवरतीच आपल्याला पूर्ण ट्रिग्नॉमेट्री उभी करायची आहे. सर्व फॉर्म्युले यावरतीच पाहायचे आहेत. आणि ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले पाठ केल्यापेक्षा ज्या ट्रिक्स आहेत, जसं मी तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगत आहे, असं लक्षात ठेवा. म्हणजे इंटरेस्टिंग वाटेल आणि आपल्याला लर्न करण्याचं काम नाही पडणार, सहज ते लक्षात राहतील. जसं की आता साइन आणि कोसेक एकमेकाच्या उलट आहेत. साइन इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक. आता तुम्हाला कोणीही विचारलं तर तुम्ही सांगू शकता. टॅन म्हटलं की लगेच क्लिक होणार की टॅनचा उलटा कोण आहे, कॉट. कारण ते फॅमिली मेंबर आहे आणि फॅमिली एकमेकाच्या अपोजिट राहते. भाऊ पक्के सख्खे भाऊ पक्के वैरी राहतात. हा कन्सेप्ट तुम्हाला आपण जे 48 फॉर्म्युले आता पाहणार आहे त्यामध्ये खूप युजफुल राहणार. 48 फॉर्म्युलेची ट्रिक मी तुम्हाला 5 मिनिटमध्ये सांगणार आहे. 5 मिनिटमध्ये तुम्ही 48 फॉर्म्युले लर्न करू शकणार. फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा. आता हे तर झालं आपलं साइन कॉस टॅन कॉटचे रिलेशन सांगितले. 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा. इथंच जर आपण ऑब्झर्व केलं असेल तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा मिळून आपल्याला टॅन थिटा बनलेला आहे. म्हणजे एक फॉर्म्युला असा आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आणि आपल्याला माहित आहे टॅनच्या उलट कोण असतो, कॉट. म्हणजे साइनच्या उलट होणार, साइन आणि कॉस उलट होणार. म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा काय येणार, कॉट थिटा. हे 2 फॉर्म्युले पाहता आपण. बेसिक फॉर्म्युले पाहिले. एक पाहिलं साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक पाहिले. त्यानंतर साइन आणि यांचे रिलेशन पाहिले. आणि हे 2 फॉर्म्युले आपल्याला इथं युजफुल आहेत. चला लिहून घ्या. ट्रिग्नोमेट्रिक बेसिक पाहिलं, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहिले. आता ट्रिग्नोमेट्रिक टेबल क्लास 9-10 मध्ये ऑलरेडी आपण ट्रिग्नोमेट्रिक टेबल शिकलेलो. क्लास 11ला सुद्धा पाहिलेला आहे. पुन्हा एक वेळेस कसा लक्षात ठेवायचा आहे, एकदम सिंपल ट्रिक मध्ये लक्षात ठेवा. आता इथं आपण अँगल्स घेतलेले आहेत आणि या साईडला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज घेतलेले आहेत. अँगल कुठले कुठले घेतो आपण, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. आता हे सर्व डिग्रीमध्ये आहे. क्लास 11ला आपण रॅडियनमध्ये सुद्धा शिकलो. यांना रॅडियनमध्ये कन्वर्ट करा. रॅडियन म्हणजेच काय, 180 डिग्री इज इक्वल टू किती राहतो तर पाय. 180 डिग्री म्हणजे पाय. इथं रॅडियनला कन्वर्ट केलं तर हे 0 रॅडियन. 30 म्हणजेच किती येणार, पाय बाय 6. किती येणार, पाय बाय 6. त्यानंतर 45 साठी काय येणार, पाय बाय 4. कारण पाय 180 अपॉन 4 इज 45. पाय बाय 6 म्हणजे 180 अपॉन 30 इज इक्वल टू पाय बाय 6 म्हणजे 180 अपॉन 6 इज इक्वल टू 30. ठीक आहे. इथं काय येणार, पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे 180 अपॉन 3 इज 60 डिग्री. 90 साठी काय येणार, पाय बाय 2 म्हणजे 180 अपॉन 2 90 डिग्री. तर आता लक्षात ठेवायचं नेहमी रॅडियन मध्ये लक्षात घ्यायचे, डिग्री मध्ये आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. ठीक आहे. पहा आता व्हॅल्यू फक्त आपल्याला साइनच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. बाकी पूर्ण टेबल आपण ऑटोमॅटिक बनवू शकतो. पहा साइन 0 फक्त लक्षात ठेवा 0. साइन 30 राहणार हाफ म्हणजे 1 अपॉन 2. साइन 45 इज 1 अपॉन रूट 2. ह्या व्हॅल्यू सध्या कशा आल्या हे सुद्धा आपण लॉजिक मध्ये पाहिलेलं आहे, याची ट्रिक्स पाहिलेली आहे. बट आता ठीक आहे, आपण 12ला आहोत, सर्व ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. जास्त डीप मध्ये न जाता आपण एक रिव्हिजन घेत आहे फास्ट मध्ये. साइन 60 किती राहणार तर √3 अपॉन 2 राहणार. आणि साइन 90 तर साइन 90 ची व्हॅल्यू येणार 1. ठीक आहे. आपण साइन साठी टेबल बनवला. हा टेबल बिलकुल पार्ट असला पाहिजे. साइन 0 0, साइन 30 इज 1 अपॉन 2, साइन 45 इज 1 अपॉन रूट 2, साइन 60 इज √3/2, साइन 90 इज 1. एवढं जर आपल्याला लर्न असलं तर बाकी आपण बनवू शकतो. पहा आता कॉस 0 काय होणार, साइन 0च्या उलट लिहत चला. म्हणजेच काय तर आता याला उलट लिहिताना आपण 1 इथे येणार, इथं √3 अपॉन 2 येणार, इथं 1 अपॉन रूट 2 घेणार, या बाजूला 1 अपॉन 2 आणि फायनली इकडे 0. ठीक आहे. आता साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू माहित झाल्या म्हणजे टॅन कॉट सेक कोसेक अगदी सोपे आहे. पहा फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीसाठी 1 अपॉन 0 नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी म्हणतो आपण त्याला. आणि 0 अपॉन 1 ऑब्विसली 0 होणार. 0 अपॉन 1 इज 0. हा एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा. टॅन काय असतो, साइन अपॉन कॉस म्हणजेच काय होणार 0 अपॉन 1. तर 0 अपॉन 1 काय होणार इथं 0.
हे अशा प्रकारे 0/1 इज 0. टॅन म्हणजेच काय होणार साइन अपॉन कॉस. तर हे जर डिनॉमिनेटर मध्ये घेतलं तर 2 2 कॅन्सल होणार आणि इथं 1/√3 मिळणार. इथं सुद्धा हे दोन्ही कॅन्सल होणार आणि सिंपल tan 45 ची व्हॅल्यू 1 येणार. इथं 2 2 गेट कॅन्सल, सिंपल √3 राहणार. 1/0. 1/0 काय आहे नॉट डिफाईन, म्हणजे इथे येणार नॉट डिफाईन. tan बनून झाला की कॉटला लगेच उलट लिहित आणायचं. काय होणार इन्फिनिटी √3. इथं घ्यायचं 1, इथं 1/√3 आणि लास्ट मध्ये 0. अशा प्रकारे सेक म्हणजेच काय, सेक म्हणजे सरळ सरळ उलट आहे कॉसच्या. कॉस कोण आहे इथं 1 आहे. 1 म्हणजेच काय 1/1 आहे. ऍक्च्युली 1 म्हणजेच काय 1/1 आणि 1/1 ला उलट केलं तर पुन्हा ते 1/1 म्हणजे अगेन 1. √3/2 आहे, याला उलट करा काय होणार 2/√3 होणार. 1/√2 आहे, उलट केलं तर √2/1 म्हणजे √2. ठीक आहे. 1/2 च्या उलट केलं तर 2. आता हे 0/1 असते हा, डेनॉमिनेटर मध्ये नेहमी 1 राहतो. याला उलट केलं तर 1/0. 1/0 इज इन्फिनिटी, म्हणजे इथे येणार इन्फिनिटी. याला सरळ सरळ उलट करत आणा. इथं हे इन्फिनिटी, इथं 2, इथं एक √2, हे काय होणार 2/√3 आणि लास्ट मध्ये 1. अशा प्रकारे. ठीक आहे. हा झाला ट्रिग्नोमेट्रिक टेबल. आणखी एक गोष्ट पहा, एक आणखी ट्रिक तुम्हाला सांगायची राहिली. पहा आपण जसं की मी तुम्हाला सांगितलं की साइन आणि कोसेक भाऊ आहेत, कॉस आणि सेक भाऊ आहेत, टॅन आणि कॉट भाऊ आहेत. हे यांचं झालं भाऊचं रिलेशन, म्हणजे हे झाले फॅमिली मेंबर. यांना म्हणायचं फॅमिली मेंबर. आणि जे नेबर आहेत, कोण नेबर आहेत तर साइन कॉस नेबर आहे, टॅन कॉट नेबर आहे. टॅन कॉट पहा भाऊ पण आहेत आणि नेबर पण आहेत, म्हणजे शेजारी पण आहेत आणि भाऊ पण आहेत. सेक कोसेक हे काय आहे हे नेबर आहे. नेबरची पेअर्स लक्षात ठेवा, साइन कॉस नेबर, टॅन कॉट नेबर, सेक कोसेक नेबर. साइन कॉस नेबर, टॅन कॉट नेबर, सेक कोसेक नेबर. साइनची फॅमिली कोसेक, कॉसची फॅमिली सेक, टॅनची फॅमिली कॉट. आता हे कशासाठी तर आपण जे आता 48 फॉर्म्युले पाहणार आहे यामध्ये आपल्याला नेबर आणि फॅमिली याचा फार मोठा यूज होणार आहे. ठीक आहे. तर आता पाहूया आपण की ट्रिग्नोमेट्रिक जे मोस्ट इम्पॉर्टंट 48 फॉर्म्युले आहेत ज्यांची ट्रिक्स काय आहे आणि ते कसे लक्षात ठेवायचे, त्यासाठी एक वेळ हा टेबल समजून घ्या आणि हा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. चला तर आता ट्रिग्नोमेट्री फंक्शनसाठी जे मोस्ट इम्पॉर्टंट 48 फॉर्म्युले आहेत त्यांचे फॉर्म्युले पाहू. विद्यार्थी मित्र हो, क्लास 12चं डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल किंवा आपलं ट्रिग्नोमेट्री असेल, यामध्ये हे 48 फॉर्म्युले नेहमी यूज होतील. त्यामुळे यांना थोडं केअरफुली घ्या, थोडं चांगल्या प्रकारे यांची प्रॅक्टिस करा. एकदम सोपी ट्रिक्स आहे. तुम्ही जर केअरफुली पाहिलं आणि सिंपल ट्रिक्सने जर लक्षात ठेवलं ना तर 48 फॉर्म्युले बिलकुल असं तुम्हाला चुटकीचा खेळ वाटते. पहा आता कसं लक्षात ठेवायचं. हा आपला एक्स एक्सिस आहे, हा वाय एक्सिस. पूर्ण आपण मॅथमॅटिकली कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून घेणार, म्हणजे फॉर्म्युले तुम्हाला अगदी सोपी वाटतील. याला म्हणायचं फर्स्ट क्वाड्रंट, याला म्हणणार आपण सेकंड क्वाड्रंट, हा असणार आपला थर्ड क्वाड्रंट, हा असेल फोर्थ क्वाड्रंट. एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस मुळे आपल्याला फोर्थ क्वाड्रंट मिळाले. 1 2 3 4. ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत राहतो किंवा आपल्याकडे अँगल असेल तर तो कुठून कुठपर्यंत व्हॅलिड होऊ शकतो. पहा फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत असेल तर हा आहे 0 पासून स्टार्ट झालाय इनिशियल रे. सपोज इथं टर्मिनल रे असेल तर इथं किती येणार 90 ला आपण लिहिणार π/2. याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत आहे 0 to π/2. फर्स्ट क्वाड्रंट फ्रॉम 0 to π/2. सेकंड क्वाड्रंट काय असणार π/2 to π, म्हणजे सेकंड क्वाड्रंट काय होणार π/2 to π, π/2 to π. म्हणजे जर एखादा अँगल हा π/2 आणि पायच्या मध्ये असेल तर तो अँगल कुठं आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. थर्ड क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत आहे पाय पासून ते 3π/2 पर्यंत. याचा अर्थ जर एखादी व्हॅल्यू या दोनच्या मध्ये आहे म्हणजे पाय आणि 3π/2 च्या मध्ये आहे तर ती व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल. 3π/2 म्हणजे किती π/2 म्हणजे 90, 9 3 जा 27 म्हणजे 270. 180 to 270 हा झाला आपला थर्ड क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत असणार 3π/2 to 2π. याचा अर्थ 3π/2 to 2π च्या मध्ये असणारी व्हॅल्यू ही कुठं असणार फोर्थ क्वाड्रंट. 3π/2 म्हणजे 270, 2π म्हणजे 360. याच्या मध्ये असणारी व्हॅल्यू म्हणजे कुठं असणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणार. ठीक आहे. हे तर झाला हा बेसिक कन्सेप्ट. आता पहा महत्वाचं, इथं ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह. इथं साइन सुद्धा पॉझिटिव्ह असेल,
कॉस सुद्धा पॉझिटिव्ह, टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असणार. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये फक्त साईनची फॅमिली. साईनची फॅमिली म्हणजेच कोण? साईन स्वतः आणि त्याचा भाऊ. भाऊ कोण आहे त्याचा? कोसेक. हे दोघं जण पॉझिटिव्ह असतील. साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असणार. याचा अर्थ राहिलेले बाकी 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे असतील? निगेटिव्ह असतील. म्हणजे कॉस, टॅन, कॉट, सेक हे 4ही निगेटिव्ह असतील. साईन, कोसेक सोडले तर बाकी सर्व निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट कसा असेल? थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन ची फॅमिली म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, बाकी सर्व निगेटिव्ह आहे. याचा अर्थ साइन कॉस सुद्धा निगेटिव्ह आहे आणि सेक कोसेक सुद्धा निगेटिव्ह आहे. टॅन कॉट हेच फक्त दोघं जण पॉझिटिव्ह असतील. लास्ट मध्ये कॉसची फॅमिली, कॉस आणि सेक हे दोघं जण पॉझिटिव्ह असतील, बाकी मात्र सर्व निगेटिव्ह. काय पाहिलं इथं आपण? हा फर्स्ट क्वाड्रंट आहे जो की 0 to 90 आहे म्हणजेच π/2 आहे. हा सेकंड क्वाड्रंट आहे जो की π/2 to π आहे. थर्ड क्वाड्रंट π to 3π/2 आहे. फोर्थ क्वाड्रंट 3π/2 to 2π आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह पाहिलं. सेकंड मध्ये साइन फॅमिली म्हणजे साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. थर्ड मध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह. फोर्थ मध्ये कॉस सेक पॉझिटिव्ह. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पाय आणि 2π दिसेल तेव्हा इट सेल्फ घ्यायचं. काय आहे हे पाहू. तेव्हा काय घ्यायचं? इट सेल्फ. किंवा जर तुम्हाला π/2 आणि 3π/2 हे दोघं दिसतील तेव्हा मात्र नेबर घ्यायचे. नेबर तुम्हाला सांगितलेले आहे. साइनचा नेबर कॉस, टॅनचा नेबर कॉट आणि सेकचा नेबर कोसेक हे झाले नेबर. ठीक आहे. नेबर आणि फॅमिली याच्यात कन्फ्युजन नका होऊ देऊ. नेबर म्हटलं म्हणजे नेबरच घ्यायचा, फॅमिली जेव्हा लागेल तेव्हा फॅमिलीच घ्यायची. ठीक आहे. पण आता फॉर्म्युले कसे बनतील? 48 फॉर्म्युले. एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. मला समजा आता एक फॉर्म्युला आहे साइन पाय मायनस थिटा. हा एक फॉर्म्युला आहे. मी सर्वात पहिले चेक करणार की माझा अँगल कुठं आहे. साइन पाय मायनस थिटा साठी आपण फॉर्म्युला बनवू. ठीक आहे. सर्वात पहिले आपण चेक करणार की अँगल कुठे आहे. पाय मायनस थिटा आहे. पाय मायनस थिटा, हा पाय मायनस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड मध्ये साइन कसा आहे? पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं पॉझिटिव्ह. आणि पाय आहे, कोण आहे? पाय. पाय म्हटलं म्हणजे इट सेल्फ म्हणजे कोण येणार? साइन थिटा. काय आला आन्सर? साइन थिटा. हे झालं साइन पाय मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा. आणखी एक एक्झाम्पल पाहूया आपण. कॉस π/2 प्लस थिटा. चला π/2 प्लस थिटा चेक करूया. π/2 प्लस थिटा आहे. π/2 कुठं असतो? हा आपला π/2 प्लस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये जाणार तो? सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे? तिथं फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे म्हणजे कॉस कसा असणार? निगेटिव्ह. म्हणून इथं साइन द्यायचं मायनस निगेटिव्ह. आणि आता पाय नाही आहे, π/2 आहे. π/2 साठी कोण घ्यायचं आहे? नेबर. मग कॉसचा नेबर कोण आहे? साइन आहे म्हणजे इथं काय येणार? साइन थिटा. अशा प्रकारे फॉर्म्युले आपल्याला बनवायचे. आणखी एक दोन फॉर्म्युले बनवून पाहू. टॅन 2π मायनस थिटा. टॅन 2π मायनस थिटा. सर्वात पहिले आपण काय चेक करणार की अँगल कुठे आहे. 2π मायनस थिटा. 2π हा आहे. मायनस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये जात आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन कसा आहे? तिथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे म्हणजे टॅन निगेटिव्ह आहे म्हणून साइन येणार मायनस. आणि पाय 2π साठी इट सेल्फ म्हणजे टॅन स्वतः राहणार आणि फॉर्म्युला बनला मायनस टॅन थिटा. एवढं एकदम सोपी आहे. आणखी घेऊया आपण कॉट 3π/2 मायनस थिटा. 3π/2 मायनस थिटा आहे. आता 3π/2 मायनस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये जाणार? हा 3π/2 आणि मायनस थिटा म्हणजे आलोय आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड मध्ये कॉट कसा आहे? पॉझिटिव्ह आहे म्हणजे साइन येणार पॉझिटिव्ह. आता काय चेक करायचं? 3π/2 आहे. 3π/2 म्हणजे कोण? नेबर आहे. कोण आहे? नेबर. मग नेबर, कॉटचा नेबर कोण असणार? तर कॉटचा फॅमिली आणि नेबर एकच आहे त्यामुळे डायरेक्टली टॅन थिटा लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट काय येणार? पॉझिटिव्ह टॅन थिटा. अशा प्रकारे आता 48 फॉर्म्युले येतील. 48 फॉर्म्युले कोणते असतील ते सुद्धा पाहू. आणखी एक दोन फॉर्म्युला बनवून पहा. आणखी एक एक्झाम्पल घ्या. सपोज आपण घेऊया सेक 2π प्लस थिटा. 2π प्लस थिटा. आता हा 2π प्लस थिटा कुठं जाणार? 2π प्लस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. हा 2π इथं आहे
प्लस म्हणजे आणखी पुढच्या क्वार्टरमध्ये म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये, आणि फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह, त्यामुळे इथं येणार पॉझिटिव्ह साईन. 2 पाय आहे, पाय 2 पाय असलं तर इटसेल्फ घेतो म्हणून इथं सेक थिटा, म्हणजे याचा अर्थ सेक 2 पाय प्लस थिटा साठी फॉर्म्युला झाला सेक थिटा. अशा प्रकारे आपल्याला 48 फॉर्म्युले घ्यायचे. ते कसे असतील पहा. पहिले तर पाय म्हणजे 0, पाय बाय 2 मायनस थिटा, फर्स्ट क्वार्टर म्हणजेच काय पाय बाय 2 मायनस थिटा, याच्यासाठी पाय बाय 2 मायनस थिटासाठी 6, जसे की साइन पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, टॅन पाय बाय 2 मायनस थिटा, कॉट पाय बाय 2 मायनस थिटा, सेक पाय बाय 2 मायनस थिटा, कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा. फर्स्ट क्वार्टरसाठी झाले 6. पुन्हा 2 पाय प्लस थिटा सुद्धा फर्स्ट क्वार्टर मध्येच जातो, म्हणजे 2 पाय प्लस थिटा त्यासाठी 6, जसं की साइन 2 पाय प्लस थिटा, कॉस 2 पाय प्लस थिटा, टॅन 2 पाय प्लस थिटा, अशा प्रकारे 6. म्हणजे एका क्वार्टरमध्ये किती फॉर्म्युले येत आहेत? 12 फॉर्म्युले. सेकंड क्वार्टरसाठी सुद्धा 12, थर्ड क्वार्टरसाठी सुद्धा 12 फॉर्म्युले, आणि फोर्थ क्वार्टरसाठी सुद्धा 12 फॉर्म्युले. असे 12 × 4 48 फॉर्म्युले. 48 फॉर्म्युलेचा टेबल 1 मिनिटमध्ये बनवून घेऊ. काही प्रॉब्लेम मी तुम्हाला काही फॉर्म्युले सांगणार आणखी सुद्धा, आणि काही तुम्ही स्वतः बनवून पहा. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला चांगलं समजेल. आय थिंक तुम्हाला इथं सर्व कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. हे सर्व 48 फॉर्म्युलेसाठी ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे. फर्स्ट क्वार्टर, सेकंड क्वार्टर, थर्ड, फोर्थ. फर्स्ट क्वार्टर 0 to पाय बाय 2, पाय बाय 2 to पाय सेकंड क्वार्टर, पाय टू 3 पाय बाय 2 थर्ड क्वार्टर, आणि 3 पाय बाय 2 to 2 पाय फोर्थ क्वार्टर. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं ट्रिग्नोमेट्रिक रेशो सर्व पॉझिटिव्ह, इथं फक्त साइन कोसेक पॉझिटिव्ह, इथं टॅन कॉट पॉझिटिव्ह, इथं कॉसेक पॉझिटिव्ह. त्यानंतर जर आपल्याकडे पाय 2 पाय असेल तर इटसेल्फ, आणि पाय बाय 2 3 पाय बाय 2 असेल तर नेबर. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. या ट्रिकचा सुद्धा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता जे 48 फॉर्म्युले पाहायचे आहेत, आपण पहिले फर्स्ट क्वार्टरसाठी बनवून घेऊ. 12 फॉर्म्युले आपले. पहा फर्स्ट क्वार्टर म्हणजे काय ना, पाय बाय 2 मायनस थिटा, पाय बाय 2 मायनस थिटा, मग त्यासाठी साइन पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, टॅन पाय बाय 2, अशा प्रकारे. ठीक आहे. आता जशी मी ट्रिक सांगितलेली आहे, पुन्हा आपण त्या ट्रिकने मी तुम्हाला 1-2 फॉर्म्युले बनवून दाखवतो. बाकी सर्व तुम्हाला बनवायचे 48 फॉर्म्युले. ठीक आहे. साइन पाय बाय 2 मायनस थिटा, पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे ऑब्व्हियसली फर्स्ट क्वार्टर मध्ये जाणार पाय बाय 2 मायनस थिटा, आणि फर्स्ट मध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आता आपले डायरेक्टली सर्व आन्सर पॉझिटिव्ह येतील, हे तर फिक्स झालं. ठीक आहे. तर इथं आपण पॉझिटिव्ह घेणार. आता साइन पॉझिटिव्ह आहे बरोबर, पाय बाय 2 आहे म्हणजे नेबर येणार. नेबर कोण आहे? साइनचा कॉस आहे, म्हणजे साइन पाय बाय 2 मायनस थिटा इज कॉस थिटा. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच काय, फर्स्ट क्वार्टर मध्ये आहे, हे तर आता फिक्स झालंय, त्याच्यामुळे साइन पॉझिटिव्ह येणार. आणि कॉस पाय बाय 2 तर कॉस रिप्लेस बाय साइन होणार, म्हणजे साइन थिटा. टॅन पाय बाय 2 थिटा फर्स्ट क्वार्टर मध्ये आहे, पॉझिटिव्ह येणार. टॅनचा नेबर कोण? कॉट थिटा. अशा प्रकारे बाकी तुम्ही बनवा. आता इथं सिंपल कन्सेप्ट आहे. फर्स्ट क्वार्टर मध्ये असल्यामुळे सर्व पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे असं फार साइन पाहण्याची गरज नाही. सर्व पॉझिटिव्ह येतील, आणि पाय बाय 2 असल्यामुळे नेबर येतील. तर डायरेक्टली आपण रफली सांगू शकतो, कॉटचा काय होणार? टॅन थिटा. त्याच्यानंतर सेक काय होणार? सेकचा नेबर कोण असतो? नेबर. सेकचा नेबर इज कोसेक, म्हणजे कोसेक थिटा, आणि कोसेकचा नेबर कोण असतो? सेक थिटा. हे अशा प्रकारे हे झाले आन्सर. 2 पाय प्लस थिटा, 2 पाय प्लस थिटा, 2 पाय प्लस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, 2 पाय प्लस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. तर फर्स्ट मध्ये सुद्धा सर्व पॉझिटिव्ह आहे, आणि इटसेल्फ राहणार. आता 2 पाय असल्यामुळे इटसेल्फ, तर यांची रिझल्ट डायरेक्ट साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, एकदम सिंपल. याचा रिझल्ट काय येणार? साइन थिटा, याचा येणार कॉस थिटा, त्यानंतर याचा टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा, आणि कोसेक थिटा. अशा प्रकारे बिलकुल तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर फॉर्म्युले एकदम लवकर तुम्हाला असे बिलकुल लर्न होऊन जातील. पाय बाय 2 प्लस थिटा, पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये गेलो आपण? पाय बाय 2 प्लस थिटा, पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपला साइन कोसेक पॉझिटिव्ह आहे, म्हणजे दोनच आन्सर पॉझिटिव्ह येतील, एक तर साइनचं येणार आणि एक तर कोसेकचं. बाकी सर्व व्हॅल्यू निगेटिव्ह येतील. हे ते क्लिअर झालं. विद्यार्थी मित्र, तुम्ही फॉर्म्युले पाठ नका करू. पाठ करसाल तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री अजिबात जमणार नाही. बिलकुल ट्रिक लक्षात ठेवा. जी आपले ट्रिक्स आहेत, जे सांगत आहेत त्या ट्रिक्सने करायचं आहे. कॉस पाय बाय 2 प्लस थिटा काय होणार? निगेटिव्ह होणार. टॅन सुद्धा निगेटिव्ह, हा सुद्धा निगेटिव्ह, हाही निगेटिव्ह येणार. ठीक आहे. आता रिझल्ट पहा. सर्व पाय बाय 2 आहे म्हणजे यांचे नेबर येतील. साइनचा नेबर कोण येणार? कॉस थिटा. कॉसचा नेबर येणार साइन थिटा. टॅनचा नेबर कॉट थिटा. कॉट साठी नेबर कोण आहे? टॅन थिटा. सेक साठी नेबर कोण येणार? कोसेक थिटा. आणि कोसेक साठी कोण येणार? सेक थिटा. अशा प्रकारे. ठीक आहे. हे तर झालं सिंपल ट्रिक्स, लॉजिक.
आता बा पाय मायनस थिटा एक एक सांगेल आता बाकी तुम्ही स्वतः करू शकता. पाय मायनस थिटा काय आहे? पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, अगेन सेकंड क्वाड्रंट. पाय एक एक घेऊ आता. पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये साईन पॉझिटिव्ह म्हणून साईन द्यायचं पॉझिटिव्ह. पाय मायनस थिटा पाय असल्यामुळे इट सेल्फ म्हणजे साईन थिटा. चला सेकंड कडे चला. कॉस पाय मायनस थिटा, पाय मायनस थिटा सेकंड, सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह म्हणून मायनस साईन द्या. पाय मायनस थिटा बट इट सेल्फ पाय असल्यामुळे म्हणजे कॉस थिटा. अशा प्रकारे आता बाकी सर्व तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. तुम्ही स्वतः करू शकता. बाय प्रॅक्टिस हे तुम्हाला येऊन जाईल. पहा इथं तुम्ही साईन कोसेक हे पॉझिटिव्ह घ्या, बाकी सर्व निगेटिव्ह आणि सर्व इट सेल्फ घेत चला. बाकी सर्व काय घ्या? इट सेल्फ. म्हणजे आता इथं येणार टॅन थिटा, इथं येणार कॉट थिटा, इथं येणार सेक थिटा आणि इथं कोसेक थिटा. आता हे तर झाले फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटसाठी. थर्ड आणि फोर्थ साठी तुम्ही स्वतः करून पहा. व्हिडिओला पॉज करा आणि पुढचे फॉर्म्युले स्वतः बनवून पहा. आता कसे बनवायचे? आता बनवा पाय प्लस थिटा, 3π/2 मायनस थिटा, त्याच्यानंतर 3π/2 प्लस थिटा, 2π मायनस थिटा. असे पुढचे आता 24 फॉर्म्युले स्वतः तुम्ही करून पहा. नाही आले तर इथं तुम्हाला लिहून दिले जातील. ठीक आहे. टेक दिस स्क्रीनशॉट. पहा आता पाय प्लस थिटा साठी फॉर्म्युले काय असणार? पाय प्लस थिटा, पाय प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट, थर्ड मध्ये साईन निगेटिव्ह येणार म्हणून आपण इथं मायनस साईन घेणार. त्याच्यानंतर पाय असल्यामुळे इट सेल्फ म्हणजे मायनस साईन थिटा. त्याच्यानंतर कॉस साठी एक पहा. कॉस साठी काय येणार? कॉस पाय प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट, थर्ड मध्ये कॉस सुद्धा निगेटिव्ह म्हणजे इथे येणार मायनस आणि पाय असल्यामुळे इट सेल्फ मायनस कॉस थिटा. अशा प्रकारे तुम्ही टॅन कॉट सेक कोसेकची स्वतः बनवून पहा. साइन 3π/2 मायनस थिटा, 3π/2 मायनस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये येत आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड मध्ये साइन कसा राहतो? साइन राहतो निगेटिव्ह. ठीक आहे. आणि 3π/2 असल्यामुळे नेबर येणार, याचा नेबर कोण होणार? कॉस थिटा. कॉसचं पण असंच होणार, थर्ड मध्ये असल्यामुळे निगेटिव्ह येणार आणि नेबर असल्यामुळे 3π/2 असल्यामुळे नेबर घ्यावं लागेल म्हणजे मायनस साइन थिटा. टॅन मात्र पॉझिटिव्ह आहे तर हे इथं पॉझिटिव्ह येणार आणि याचा नेबर येणार कॉट थिटा. अशा प्रकारे पुढचे तीन तुम्ही बनवू शकता. 3π/2 प्लस थिटा घ्यायचा आहे आता. 3π/2 प्लस थिटा म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये जात आहे? आता फोर्थ मध्ये जात आहे आपण. फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ मध्ये साइन कसा आहे? निगेटिव्ह आहे. 3π/2 असल्यामुळे कोण घ्यायचा? नेबर घ्यायचा म्हणजे कॉस थिटा घ्यायचा. इथं सुद्धा मायनस येणार आणि कॉसचा नेबर कोण येणार? साइन थिटा येणार. टॅन मात्र इथं कॉस मात्र इथं पॉझिटिव्ह आहे. आता कॉस 3π/2 आहे ना फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. इथं पाहायचं कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह येणार आणि 3π/2 प्लस थिटा म्हणजे नेबर म्हणजे पॉझिटिव्ह साइन थिटा येणार. ठीक आहे. टॅन मात्र निगेटिव्ह येणार. इथं फोर्थ मध्ये टॅन निगेटिव्ह म्हणून मायनस साइन घ्यायचं आणि टॅनचा नेबर कॉट थिटा. अशा प्रकारे आता तुम्हाला बनवायचे. आणखी कोण पॉझिटिव्ह येणार? तर सेक येणार म्हणजे यासाठी पॉझिटिव्ह रिझल्ट येणार. ठीक आहे. 2π मायनस थिटा म्हणजे पुन्हा फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन 2π मायनस थिटा, साइन मात्र निगेटिव्ह आहे आणि इट सेल्फ म्हणजे मायनस साइन थिटा. कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथं प्लस येणार आणि इट सेल्फ येणार म्हणजे कॉस थिटा. तर हे अशा प्रकारे तुम्ही 48 फॉर्म्युले बनवू शकता. हे सिंपल लॉजिक आहे, सिंपल ट्रिक्स आहे. ही ट्रिक जर तुम्हाला इकडे समजली तर क्लॉस टेलचं जे तुमचा सेकंड पेपर आहे तो असो किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पूर्ण युनिट असो हे तुम्हाला अगदी सोपी वाटेल. ठीक आहे. टेक दिस स्क्रीनशॉट. पहा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये आपल्याला जो स्टडी करायचा आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा, त्यामुळे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हा कन्सेप्ट माहित असला पाहिजे. पहा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचे? कशाला म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन पहा जसं की आपण क्लास 10 मध्ये पाहिलं 2x + 3 = 5 याला आपण काय म्हणायचो? लिनियर इक्वेशन. किंवा आणखी असायचं 2x + y = 9 याला म्हणायचं लिनियर इक्वेशन ही 2 व्हेरिएबल. कारण इथं x आणि y हे काय होते? व्हेरिएबल होते. किंवा आणखी असं असेल तुम्हाला दिलेलं 3x + 2 = 8 असं असेल, याला सुद्धा आपण काय म्हणायचो? इक्वेशन म्हणायचो. हे लिनियर इक्वेशन होते. आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचे? सपोज एक्झाम्पल साठी घ्या. sin x = 1/√2 दिलेला आहे किंवा cos x = √3/2 दिलेला आहे. आता अशी इक्वेशन की ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि अननोन अँगलसह
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अननोन अँगल. म्हणजे डेफिनेशन काय तयार होणार, इक्वेशन्स which involve trigonometric functions. स्टेट बोर्डला कसा आहे, थोडा कन्सेप्ट तुम्हाला लिहावा लागतो, त्यामुळे पूर्ण कन्सेप्ट तुमचा क्लिअर असला पाहिजे. इक्वेशन विच इन्व्हॉल्व द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अन अननोन अँगल इज कॉल्ड ॲज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ही झाली ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन. जसं की एक्झाम्पल पाहू शकता, साइन एक्स इज इक्वल टू 1/√2, कॉस एक्स इज इक्वल टू √3/2. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे आपला तो आहे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. पहा आता सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय, जसं की आपण क्लास 10 मध्ये सुद्धा पाहिलं. आता सपोज इथं मी हे एक्झाम्पल पहा, 3x + 2 = 8 दिलेलं आहे, ते 2 त्या साईडला घेऊन चला. 3x = 6 होणार, ते 8 - 2, तर x = काय होणार, 6/3 म्हणजे 2. x = 2 हे काय झालं, या इक्वेशन साठी सोल्युशन झालं. म्हणजे ही व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली तर ही इक्वेशन सॅटिस्फाय होते. पहा 3 × 6 + 2 8, LHS = RHS. म्हणजे x = 2 इज अ सोल्युशन ऑफ 3x + 2 = 8. सेम अशा प्रकारे जर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं असेल तर याचा अर्थ काय, की अशा व्हॅल्यू अननोन अँगलच्या की ज्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन सॅटिस्फाय होते. म्हणजे इथं काय लिहिणार, द व्हॅल्यू ऑफ unknown angle which satisfy trigonometric equation is called a solution of trigonometric equation. एक्झाम्पल मधून समजून घ्या. चला, जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन घेतले त्यांनाच एक्झाम्पल साठी घेऊ. सपोज आपल्याकडे हे इक्वेशन आहे sin x = 1/√2. तर आपल्याला इथं अननोन अँगल x दिसत आहे, हे आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, आणि हे जे sin x = 1/√2 आहे हे कम्प्लिटली काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. आपल्याला इथं जर याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे म्हणजे आपल्याला अननोन अँगल x ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. ती कशी फाइंड करायची पहा. मला सांगा, आपला टेबल जर तुमचा पार्ट असेल तर आपण काय लिहू शकतो, sin x = 1/√2 ला काय लिहू शकतो आपण, सांगा, 1 sin π/4. काय असणार, sin π/4. म्हणजे x ची व्हॅल्यू किती होणार कम्पेअर केलं तर π/4. याचा अर्थ x = π/4 इज अ सोल्युशन ऑफ गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन sin x = 1/√2. हे याचं सोल्युशन असणार. ठीक आहे, तर हे झालं सोल्युशन. आणखी जे दुसरं एक्झाम्पल घेतलं तर काय आहे, cos x = √3/2. आता याला कसं सॉल्व्ह करणार, cos x = √3/2. कॉसच्या टेबल मध्ये पहा किती येणार, cos 30 म्हणजे π/6. तर इथून x ची व्हॅल्यू किती येणार, π/6. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये x = π/6 इज अ सोल्युशन ऑफ गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला सोल्युशन फाइंड करायचे आहेत. आता मग सोल्युशन किती प्रकारचे आहेत, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला सध्या जे पाहायचं आहे, लिहून घ्या, सोल्युशन आपल्याला जे पाहायचे आहे ते काय आहेत, 2 प्रकारचे सोल्युशन आहेत. टाइप ऑफ सोल्युशन कुठले असतील, तर तिथं 2 टाइप आहेत. कुठले आहेत पहा. एक आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि एक आहे जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन साठी काही आपल्याला फॉर्म्युले वगैरे पाहावे लागतील, ज्याच्या बेसवरती आपण हे फाइंड करू. आता आपण स्टडी करणार आहे प्रिन्सिपल सोल्युशनचा. आधी समजून घेणार प्रिन्सिपल सोल्युशन काय आहे. तर सिंपल प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजेच काय, सरळ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन, द व्हॅल्यू ऑफ अननोन अँगल विच सॅटिस्फाय द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बट x इथं कुठून कुठपर्यंत असेल, लाईज बिटवीन 0 to 2π. म्हणजे सिंपल प्रिन्सिपल सोल्युशन साठी तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुमचे जे सोल्युशन येणार ते हे नेहमी हे 0 पेक्षा ग्रेटर असलं पाहिजे आणि 2π पेक्षा लेस असलं पाहिजे. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे आपलं सोल्युशन आहे हे लाईज बिटवीन 0 to 2π आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे आणि लेस दॅन 2π आहे. याला म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन. आता एखाद्या एक्झाम्पल मधून आपण प्रिन्सिपल सोल्युशनला सुद्धा समजून घेऊ. ऍक्च्युली आपण इथं ज्या व्हॅल्यू काढल्या ह्या सुद्धा प्रिन्सिपल सोल्युशनच्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे याला तुम्ही डायरेक्टली प्रिन्सिपल सोल्युशन म्हणू शकता. तरी आपण एक एक्झाम्पल घेऊ ज्यामधून प्रिन्सिपल सोल्युशन काय हे तुम्हाला एकदम सिंपल करून सांगता येईल.
आता प्रिन्सिपल सोल्युशनला एक्झाम्पल मधून समजून घेऊ. काय आहे क्वेश्चन? फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. कॉस एक्स इक्वल टू 1/2 दिलेला आहे. कॉस एक्स इक्वल टू 1/2 साठी आपण काय घेऊ शकतो पहा, इथं लिहिणार आपण कॉस एक्स इक्वल टू 1/2. त्यानंतर लिहिणार कॉस एक्स इज इक्वल टू 1/2 ला काय लिहू शकतो आपण, कॉस किती 1/2 असतो, तर कॉस 60 1/2. कॉस 60 म्हणजेच किती, π/3, म्हणजे कॉस π/3. आता इथं कॉस π/3 आपण ऑब्झर्व केलं तर एक्स इज इक्वल टू आपल्याला डायरेक्टली π/3 ही एक व्हॅल्यू मिळत आहे, म्हणजे एक सोल्युशन मिळालं. पण नेहमी लक्षात ठेवा, प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. एक्सच्या दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. बघा आता दोन व्हॅल्यू कशा फाइंड करणार. आता एक फॉर्म्युला आहे आणखी, तुमचं जर लक्ष असेल तर पहा, एक यालाच आपण काय लिहू शकतो, कॉस कुठं पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर आहेच, त्याशिवाय आणखीन कुठं आहे, फर्स्ट क्वाड्रंटच्या व्यतिरिक्त कुठं आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये, म्हणजे कॉस 2π मायनस थिटा. म्हणजे आपण कॉस 2π मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा असं म्हणू शकतो. तर यालाच आपण कॉस 2π मायनस π/3 असं लिहू शकतो. का लिहिलं, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे, इथं लिहा सिन्स आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस 2π मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा. ते जे आपल्याकडे 48 फॉर्म्युला आहे, ज्यामध्ये हा फॉर्म्युला आहे कॉस 2π मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर 48 पैकी आपण कॉस 2π मायनस थिटाच का उचलला. कारण काय आहे, आपल्याला दोन व्हॅल्यू फाइंड करायचे आहे, आणि दोन व्हॅल्यू कुठं असतील, तर ज्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे जिथं जिथं कॉस पॉझिटिव्ह आहे तिथं तिथं त्या व्हॅल्यू सापडतील. एक तर सापडणार फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, जी की सापडली π/3. आता दुसरी व्हॅल्यू कुठं सापडणार, तर आपला कॉस कुठं पॉझिटिव्ह आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू फोर्थ क्वाड्रंट मधली शोधावं लागेल. मग त्यासाठी फॉर्म्युला फोर्थ क्वाड्रंटचा आपला कॉस 2π मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा. म्हणजे इथून आपल्याला कम्पेअर केलं तर दोन व्हॅल्यू मिळतील. ठीक आहे, तर आता हे लिहिलं आपण अशा प्रकारे. इथं आपल्याला, ठीक आहे, आपण हे नंतर लिहू, आता हे समजण्यासाठी सांगितले. इथून आपण काय लिहिणार, देअरफॉर एक्स इक्वल टू काय येणार, हे π/3. हे झालं आपलं सोल्युशन. इथं पहा आपण लिहिणार की π/3 लाईज बिटवीन कुठून कुठपर्यंत असणार, 0 to 2π. ठीक आहे, 0 to 2π च्या मध्ये π/3 आहे, म्हणजे आपण इथं लिहिणार देअरफॉर एक्स इक्वल टू π/3. हे आपलं एक सोल्युशन झालं. आता दुसरं सोल्युशन साठी आपण काय करणार, वी नो, इथं लिहिणार आपण वी नो. काय माहिती आपल्याला की कॉस 2π मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा, किंवा कॉस थिटा इक्वल टू कॉस 2π मायनस थिटा. इथे लिहू शकतो आपण वी नो कॉस थिटा इक्वल टू कॉस 2π मायनस थिटा. ठीक आहे, आता थिटा तर आपला किती आलेला आहे, थिटा म्हणजे एक्स, तर एक्स घेऊ शकता किंवा थिटा घेऊ शकता. तर इथे लिहिणार आपण देअरफॉर कॉस थिटा, किंवा आता थिटा डायरेक्टली π/3 पुट करा. कॉस π/3 इक्वल टू कॉस ऑफ, हे काय होणार, 2π मायनस किती येणार इथं, π/3. म्हणजे याचा अर्थ काय होणार, ऍक्च्युली कॉस π/3 कोण एवढा आहे, म्हणजे इथं कॉस एक्स इक्वल टू कॉस π/3 असं लिहा. कॉस एक्स इक्वल टू कॉस π/3 इक्वल टू कॉस 2π मायनस थिटा, कारण आपल्याला हा फॉर्म्युला गिवन आहे. ठीक आहे, तर आता इथे येणार काय पहा, ऍक्च्युली कॉस एक्स इक्वल टू, मी डायरेक्टली कम्पेअर करतो, मधातली ही कन्सेप्ट स्किप करत आहे. ठीक आहे, तर याला सॉल्व्ह केलं तर काय होणार, कॉस इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 to the 6 -1 is 5π/3, 5π/3, म्हणजे काय मिळालं, कॉस 5π/3. आता 5π/3 हे आपल्या 2π पेक्षा लेस आहे का, कसं चेक करणार, π/3 म्हणजेच किती होणार, ते 60 इंटू 5 म्हणजे किती होणार, 300, आणि 300 हे लेस दॅन 360 आहे. त्यामुळे आपली ही जी व्हॅल्यू येत आहे ही आपली 0 to 2π मध्ये असणार. इथून कम्पेअर केलं तर एक्स ची व्हॅल्यू येत आहे 5π/3, ही एक्स ची व्हॅल्यू, आणि इथं लिहिणार आपण 5π/3 लाईज बिटवीन 5π/3 लाईज बिटवीन 0 to 2π, अशा प्रकारे. तर प्रिन्सिपल सोल्युशन काय झालं मग आपलं, देअरफॉर एक्स इक्वल टू π/3 and x equal to 5π/3 is a general solution of equation cos equal to 1/2. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये आणखी समजून घेऊया. पहा काय दिलेलं आहे, साइन एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे, √3/2. काय लिहू शकतो आपण याला, साइन एक्स इक्वल टू काय असतं, √3 म्हणजे साइन 60, साइन 60 म्हणजे π/3, साइन 60 इज √3/3. इथं सुद्धा तेच येत आहे, एक्स ची व्हॅल्यू किती झाली इथून, π/3. आता मला सांगा, याच साइन π/3 ला आपण काय लिहू शकतो, π/3 ला आणखीन काय लिहू शकतो आपण, साइन थिटा कोण्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट आणि सेकंड मध्ये. मग फर्स्ट सेकंड मध्ये आपण सेकंड मध्ये घेणार, कारण ऑलरेडी एक व्हॅल्यू फर्स्ट मधली आलेली आहे, आणि सेकंड मध्ये घेताना काय घेणार, π - थिटा. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण, साइन π -
थिटा, थिटा इज π/3. म्हणजे यालाच sin π/3 ला आपण sin π-π/3 लिहू शकतो. हे कशावरून? ते जे 48 फॉर्म्युले आपण घेतले सुरुवातीला त्या फॉर्म्युल्यांच्या बेसवर. ते फॉर्म्युला चांगले करा. sin π-θ इक्वल टू काय होणार? sin थिटा. म्हणजे x इक्वल टू काय येत आहे? एक तर 3 येत आहे आणि इकडे कम्पेअर केलं तर काय येत आहे? x इक्वल टू, याला सॉल्व करा, 3π - π इज 2π/3 येत आहे. यात दोन व्हॅल्यू, एक येत आहे 3π/3 आणि एक येत आहे 3π/2. ही सुद्धा म्हणजे π/3 इज ऑल्सो लाईज बिटवीन 0 to 2π अँड हे जे येत आहे 2π/3. 2π/3 म्हणजे किती? π/3 म्हणजे 60. 60 ची डबल किती? 120. 120 इज ऑल्सो लाईज बिटवीन 0 to 2π. देअरफॉर x इक्वल टू काय येत आहे व्हॅल्यू? π/3 आणि दुसरं 2π/3 इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन किंवा डायरेक्टली गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन लिहिलं तरी ऑफ sin x इक्वल टू √3/2 हे याचं प्रिन्सिपल सोल्युशन असतात. अशा प्रकारे आपल्याला युनिटमध्ये आणखी तुमचं क्लिअर होईल जेव्हा आपलं युनिट स्टार्ट होईल. आज सध्या आपण लेक्चरमध्ये फक्त बेसिक घेतलेलं आहे आणि काही फॉर्म्युले पाहिलेले आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये बेसिक आणि फॉर्म्युले हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. आजच्या व्हिडिओला शांततेत पहा. स्पीड कमी जास्त होत असेल तर तुमच्या यूट्यूबमध्ये तशी सिस्टीम राहते, तुम्हाला कमी जास्त करता येईल स्पीड. आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसले पाहिजे यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. थँक्यू सो मच.